येणाऱ्या रक्षाबंधनसाठी आपण एकदम कमी साहित्यामध्ये पण अतिशय उत्तम अशी मिठाई बनवणार आहोत. तर बाहेरून मिठाई न आणता आपल्या भावाला आपण घरात बनवलेल्या मिठाईनेच इम्प्रेस करणार आहोत. तर त्याचं साहित्य कृती पाहूया. यासाठी मी अर्धा कप म्हशीचं दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये 1/4 कप आपण साखर घेणार आहोत, पिठी साखर, आणि ती आपण सर्वप्रथम यामध्ये दुधामध्ये विरघळवून घेणार आहोत. साखर विरघळून झाल्यावर दुधाला उकळ आल्यावर आपण यामध्ये 1 कप दुधाची पावडर घालणार आहोत. ही दुधाची पावडर आपण व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये काही उकळ्या होणार नाहीत याकरता आपण व्यवस्थित दूध मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित ते हलवत राहणार आहोत. एक 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर आपण त्याला व्यवस्थित हलवत राहणार आहोत. त्यामुळे आता थोड्या वेळाने हे दूध थोडं घट्ट होत जाईल. दूध आपण व्यवस्थित मंद आचेवर घट्ट करून घेणार आहोत. व्यवस्थित थोड्या वेळाने त्याच्या कडा ज्या भांड्याला न चिटकता त्या सुटतील. तर थोड्या वेळानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा तूप घालणार आहोत. तूप घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता हे मिश्रण तयार झालेलं आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आणि मी एक बटर पेपर ठेवलेला आहे. त्या बटर पेपरवर हे मिश्रण घेऊन ते आपण व्यवस्थित थंड करून घेणार आहोत. त्याचबरोबर त्याला आपण व्यवस्थित त्याचा शेप देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण मिश्रणाला व्यवस्थित त्रिकोणी आकाराचा शेप दिलेला आहे. तर आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत 10 मिनिटं. 10 मिनिटं थोडं आपण व्यवस्थित त्याला सेट करून घेणार आहोत. एक 10 मिनिटं झालेले आहेत. आपण इथे फ्रीजमध्ये काढून घेणार आहोत. आणि त्याच्यावर आपण चांदीचे जे वर्क आहे ते लावून घेणार आहोत. आणि आपल्याला जसे हवेत तसे आपण छोटे मोठे ज्या शेपचे हवेत तसे आपण त्याचे त्रिकोणी आकार कापून घेणार आहोत. छान अशी आपली मिठाई तयार झालेली आहे. तर आता आपण तिला थोडंसं डेकोरेट करून घेणार आहोत. तर इथे मध्ये मी ऑरेंज कलरचा फूड कलर वापरून थोडं त्याच्यावर छोटे छोटे डॉट करून घेते. त्याचबरोबर इथे गुलाबाच्या पाकळ्या हे मी त्यावर लावून घेणार आहे. तर अशी आपली रक्षाबंधनसाठी स्पेशल अशी मिठाई तयार झालेली आहे. तर तुम्ही ह्या रक्षाबंधनला ही मिठाई नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.